आज बजेटचा दिवस आहे, अर्थसंकल्पाचा दिवस आहे आणि सर्वसामान्यांना खरं तर या बजेटकडनं खूप अपेक्षा आहेत. मात्र तितक्याच अपेक्षा व्यावसायिकांना सुद्धा आहेत, स्टार्टअप ज्यांचं आहे त्यांना सुद्धा आहे. आपल्यासोबत सुशीलजी आहेत. सुशीलजी, स्टार्टअप्सना खूप साऱ्या अपेक्षा यंदाच्या बजेटकडनं असणार आहेत. मात्र खूप सारे एलिमेंट्स आहेत ज्यांचा प्रभाव या सगळ्या स्टार्टअप्सच्या आणि एमएसएमईच्या सगळ्या एकंदरीतच पुढच्या भूमिकेवर असू शकतो. जीएसटीचा मुद्दा सुद्धा उपस्थित केला गेला होता. जीएसटीचं बर्डन सध्या खूप वाटतंय असं अनेकांचं म्हणणं आहे. लक्झरियस एलिमेंट्सवर तर ते जीएसटीचा म्हणजे भार असणारच आहे. मात्र सर्वसामान्यांच्या रोजच्या दैनंदिन आयुष्यामध्ये ज्या गोष्टी खूप अफेक्ट करतात त्याही वरचा जो जीएसटी आहे त्याबद्दल सुद्धा बोललं जात आहे. व्यावसायिकांना याबद्दल नेमकं काय वाटतं? सुशीलजी, तुम्ही तो मुद्दा उपस्थित केलात एमएसएमईचा आणि उडगी सर जे म्हणाले की त्यांनी बँकिंगच्या दृष्टिकोनातनं एमएसएमईना कसं सपोर्ट केलं पाहिजे त्याबद्दल सांगितलं. 1-2 मिनिटांमध्ये मी स्टार्टअप कसा आणि एकंदरीत जगातला जो स्टार्टअप आलेला आहे त्या पद्धतीचा स्टार्टअपचा प्रवास हा भारतातला प्रवास राहणार नाही. कारण आपण नेहमी असं म्हणतो की भारतामध्ये इंडिया आणि भारत असे 2 वेगळे प्रकार आहेत. माझ्या तर मते इंडिया आणि 5 भारत आहेत, खाली जसं जाऊ असं. आणि ह्याच्यामध्ये एक म्हणतात त्याला ती नेसेसिटी बेस्ड स्टार्टअप्स, म्हणजे बेसिक गरजा पुरवण्यासाठी ज्या अजूनही बऱ्याचशा गरिबांपर्यंत त्या गरजा गेलेल्या नाहीत, त्याच्यासाठी जो स्टार्टअप म्हणजे तो हेल्थ असेल किंवा शिक्षण असेल या वेगवेगळ्या पद्धतीचे स्टार्टअप. आणि मग जो ऑपॉर्च्युनिटी बेस म्हणजे जसा ट्रॅडिशनल वेस्टर्न कंट्रीजमध्ये ज्याप्रमाणे स्टार्टअप आला की इनोव्हेशन जिथे एआयचा वगैरे उपयोग आहे, भारताला आता सध्या गरज आहे पुढच्या 6 वर्षामध्ये. आणि या बजेटमध्ये मला अपेक्षा आहे की त्याच्यामधनं काहीतरी होईल की एकंदरीत नेसेसिटी बेस्ड जे स्टार्टअप्स आहेत त्याचा सोशल इम्पॅक्ट जास्त आहे. हेल्थ असेल किंवा एज्युकेशन असेल त्या स्टार्टअप्सना बळ देणं अत्यंत गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रोजगार निर्मिती या स्टार्टअपच्या माध्यमातून. बरोबर, सर म्हणाले तसं की महत्त्वाचा रोजगार हा सगळा नंबर जो आहे हा एमएसएमई मध्ये येतोय. एकंदरीत 143 करोड भारताची जी लोकसंख्या आहे त्यातले 63 करोड लोक आज रोजगार मिळतो त्यांना, संघटित असंघटित. त्यातला संघटित रोजगार जवळपास 32 करोड पर्यंत आहेत. त्यातला 20 करोड म्हणजे 60 ते 62% रोजगार हा केवळ एमएसएमईच्या माध्यमातून येतोय. म्हणजे रोजगार वाढवायचा असेल तर एमएसएमई स्टार्टअप्स यांना स्ट्रेंथन करणं हे अत्यंत गरजेचं. आणि या बजेटमधनं 3-4 महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे एक म्हणजे की तुम्ही त्या स्टार्टअप्सना ईज ऑफ डुईंग बिझनेस, एखादा स्टार्टअप सुरू करायचा असेल किंवा तो उद्योग करायचा असेल तर तो तुम्ही ईज ऑफ बिझनेस किती करता, म्हणजे त्यात जमीन हस्तांतरण असेल मोठ्या कंपन्या छोट्या ह्याच्यासाठी सुद्धा किंवा टेक्नॉलॉजी हस्तांतरण याच्यासाठी त्यांना सिंगल विंडो क्लिअरन्स, प्रक्रिया सुलभ करणं असेल, प्रक्रिया सुलभ करणं. आणि त्याचा नागेश्वरांनी सर्वेक्षण याच्यामध्ये अहवालामध्ये त्याचा उल्लेखही केला. बरोबर. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे टॅक्स रेजिम त्यांना काही आणखीन सवलत द्याल का, म्हणजे मागे एंजल टॅक्स कमी केला होता मागच्या बजेटमध्ये, परंतु त्याच्यानंतर सुद्धा जो 25 बिलियन डॉलरची इन्व्हेस्टमेंट होती त्याची $9 बिलियन दिली. म्हणजे याचा अर्थ केवळ टॅक्स कमी करून इन्व्हेस्टमेंट येणार नाही तर त्यांना तुम्ही बेसिकली डिमांड कशी ते पूर्ण करू शकतील त्याच्यामध्ये. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मगाशी अभ्यंकर सरांनी सांगितलं होतं की संघटित किंवा शिक्षित जो बेरोजगारी आहे त्याला कमी करण्यासाठी कुठेतरी आपण शिक्षणामध्ये जायला पाहिजे. आपला इनोव्हेशनवरचा बजेटचा खर्च हा केवळ 0.63% आहे. विकसित राज्यांचा किंवा चायनाला आपण जर का कंपेअर करू त्याचा 2.5% आहे. म्हणजे 19 ट्रिलियनच्या 2.5% आणि आपण 4 ट्रिलियनच्या 0.6%, म्हणजे आपण जवळपास 20 पटीने त्यांच्या खाली आहोत. ही कंपॅरिझन आपण त्यांच्यावर जर का करणार असू तर शिक्षणामध्ये आपण काय करू शकतो. शिक्षणाचा आपला GDPचा खर्च हा 3.5% ऑफ GDP आपण केवळ शिक्षणावरती खर्च करतो. हा विकसित राज्यांमध्ये जवळपास 6% आहे. आपण 3-3.5% 6%वर जाऊन हे जे शिक्षणामध्ये इंजिनियर्स असतील किंवा VT म्हणजे वोकेशनल जे ट्रेनिंग घेतात त्यांना सुद्धा आपण उद्योजकता शिकवली, त्यांच्यामध्ये ती मानसिकता जर का आपण केली आणि त्याच्यातनं त्यांच्या कॉलेजेसमधनं त्यांना एक प्रकारचा वित्त पुरवठा द्या किंवा त्यांना एज्युकेशन द्या, अशा पद्धतीने जर का आपण त्यांना उद्योजकतेकडे आपण वळवू शकलो तर त्याच्यातनं केवळ जॉब बनवणारे नाही तर जॉब तयार करणारे आपण बनवू शकू. आणि अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा चालना देईल असं म्हणजे स्किल बेस्ड एम्प्लॉयमेंटच्या दृष्टीने सुद्धा सातत्यानं बोललं जातं. त्या दृष्टीने पण काही होऊ शकेल का? आणि जसा मुद्दा सुशीलजींनी मांडला त्या दृष्टीनं देखील या बजेटमध्ये काही तरतूद असेल का? आपण त्याकडे लक्ष असेलच. आपण काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा तर सातत्यानं करतच आहोत. विश्वास उडगी सरांकडे मी पुन्हा एकदा येणार आहे, पण सर एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ज्या लोकप्रिय घोषणा होत असतात बजेटच्या अनुषंगानं आणि असं म्हटलं सुद्धा जातं, विरोधक सातत्यानं हा आरोप करत असतात की आगामी ज्या निवडणुका असतात त्या दृष्टीनं या खरं तर घोषणा केल्या जात असतात. याच अनुषंगानं आपण थोडीशी चर्चा करूया, कारण अनेक राजकीय पक्षांचे प्रतिनिधी सुद्धा आपल्या सोबत आहेत. त्यांचं देखील या संदर्भातलं मत जाणून घ्यायला निश्चितपणे आवडेल. आणि म्हणूनच मी सुरुवातीला लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.